द न्यूज लाईन, अचूक वेधक। नमस्कार, माझं नाव गणेश सूर्यकांत काळे। वाइल्ड हार्ट रेस्क्युअर नाइट्स सोसायटी या NGOचे आम्ही सर्व सदस्य आहोत। गेली 2 ते 3 दिवसापासून आपण प्रतिसंगम बागेच्या परिसरामध्ये घोणस या विषारी सापाचे जे प्रमाण वाढले आहे, त्यांची जी पिल्ले सापडत आहेत। आत्तापर्यंत आपल्या टीमला 14 पिल्ले सापडलेले आहेत, जे आज ज्याच्यातलं एक आज सापडलं आपल्याला। आज ही रेस्क्यू ऑपरेशन आपलं इथं सुरू आहे। पण सकाळपासून आम्ही या बागेच्या परिसरामध्ये शोध मोहीम घेत आहोत, पण पालिकेकडून तसं काही सहकार्य किंवा तसं त्या ॲक्टिवनेस काही दिसेना झालाय। माजी नगरसेवक सुहास भैया जगताप इथे येऊन गेले सकाळी। त्यांनी आम्हाला सहकार्य करावं म्हणून पालिके प्रशासनाला सांगितलं की JCB अवेलेबल करा। इथे जो बागेमध्ये कचऱ्याचा ढीग आहे तो उचलायचा आहे, त्याच्यामध्ये सर्प असण्याची शक्यता आहे। कचऱ्याच्या ढिगामध्ये सकाळी एक पिल्लू सापडल्यामुळे ती उपाययोजना आपण करत होतो, पण आत्तापर्यंत आपण इथं त्या JCBची वाट बघतोय ना राहून आम्ही आत्ता सुहास भाईंना फोन केला। त्यांनी वैयक्तिक खर्चातून JCB पाठवतोय असं सांगितलंय आम्हाला। म्हणजे हे आम्हाला काम नाही म्हणून आम्ही इथं बसतोय का सकाळपासून हेच आम्हाला समजेना झालं। इथून पुढे जर का आमचं सहकार्य जर तुम्हाला हवं असेल किंवा आमच्या टीमची उपलब्धता पाहिजे असेल तर तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आम्हाला सुद्धा आहे। आता आमच्यातला प्रत्येक जण हा रोजगारावर काम करणार आहे। मी स्वतः नोकरीला आहे। आम्ही आमचे काम सोडून आम्ही इथं एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, लोकांचा जीव वाचवा या हेतूसाठी आम्ही इथं आहे। जर का तुमच्याकडून आम्हाला जर सहकार्य मिळत नसेल तर मात्र नमस्कार, इथून पुढे आम्ही तुम्हाला कोणतंही सहकार्य करणार नाही। हे काम तुम्हाला नगरपालिकेने सांगितले का सुहास भाईंनी सांगितले? नाही ना, नगरपालिकेने सांगितले आम्हाला ना सुहास भाईंनी सांगितले। फक्त कसं आहे, इथून मागं जे आमचं संघटन करण्यामध्ये किंवा NGO स्थापन करण्यामध्ये सुहास भैया जगताप यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभलेलं आहे। आमच्याकडे जे आहे, तुम्ही जे बघितला, ज्या साप पकडण्यासाठी ज्या स्टिक ज्या अवेलेबल ह्या पण नव्हत्या आमच्याकडे, हे सुहास भैयांच्या मार्फत आम्हाला ह्या मिळाले। अतुल बाबांच्या मार्फत त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्यांनी। मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुहास भैयाचा मोलाचा वाटा आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीला सुहास भैयांना आम्ही हे करत असतोय। त्यांच्या मार्फत आम्ही सगळ्या गोष्टी करत असताना पण एक सामाजिक बांधिलकीने आमचं जे काम आहे ते करण्यासाठीच आम्ही इथं हजर असतोय। आम्हाला नगरपालिकेनं बोलवलेलं नाही, आम्ही स्वतःहून इथं आलोय। पण जर आम्ही स्वतःहून इथं येत असो, स्वतःचा वेळ देत असेल तर तुमच्याकडून पण तेवढीच जबाबदारी होणं गरजेचं आहे। तुम्ही नगरपालिकेला कल्पना दिलेली याविषयी काय? नगरपालिकेला आता 3 ते 4 दिवस झाला आपण नगरपालिकेला कल्पना दिलेली आहे की बाग बंद ठेवावी। नगरपालिकेकडनं 50% का होईना पण ते साध्य झाले की बाग त्यांनी बंद ठेवले। पण बागेचा परिसर, साप काय बागमध्ये फिरणार आहे का? फक्त बागेच्या परिसरामध्ये पण फिरणार आहे। आता कालच एका महिलेला बाईट झाला घोणसच्या सापाचा, ते जर बघितलं तुम्ही तर ते किती घातक होऊ शकतं याची जाणीव आणि याची गांभीर्य प्रशासनाला नाही, हे असं लक्षात येते आम्हाला। ओके, नमस्कार, मी आपल्याला एक जयभाऊ सूर्यवंशी। गेले 4 दिवस आपल्या कराडामध्ये जे प्रतिसंगम बाग आहे तिथं घोणस हा साप, ज्या जातीचा साप सापडतोय, त्या सापामुळे आज आपल्या कराडाचं वैभव जे आहे प्रतिसंगम बाग ते गेले 2-3 दिवस झालं बंद ठेवून। हे बंद ठेवण्यामागचं कारण काय आहे की ह्या परिसरात तुम्ही आजूबाजूला बघितलं तर एवढं गवत वाढलेलं आहे, एवढी घाण पडलेली आहे, त्यामुळे ह्या सापाची प्रजाती वाढत चाललेली आहे। आणि ह्याचा दुर्दैव असा आहे की काल एका महिलेला स्नेक बाईट झालेला आहे आणि देवाच्या कृपेने त्यांना काही झालेलं नाहीये।
पण नगरपालिका प्रशासन जर एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाहीये. मी कराडचा नागरिक म्हणून नगरपालिकेला एवढीच विनंती करतो की प्रत्येकानं जेवढे कर्मचारी आहेत त्यांनी लक्ष घालून इथला कचरा काढावा, गवत काढावं आणि कृपया करून ज्या महिला इथं काम करतायत त्यांच्या हातात ग्लोव्ज नाहीयेत, बूट नाहीयेत, याची पण दक्षता त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे की द न्यूज लाईन, अचूक वेधक.